की आम्ही चळवळ म्हणून तुमच्यासोबत आहोत, विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आहोत, 100% संविधान भवन झालं पाहिजे, 100% बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकही झाली पाहिजेत. स्मारक आणि संविधान भवन बांधून फायदा नाही, तर त्या समाजातला व्यक्ती, त्या चळवळीतल्या व्यक्ती तो त्या सभागृहात, त्या संसदेमध्ये पोहोचला पाहिजे. हे खरं काम महायुतीचं होणार आहे. तर त्याने ते काम करावं आणि योग्य न्याय आम्हाला द्यावा अशी आमची भूमिका आहे. तर या शहरामध्ये 3 जागा आहेत, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड. जर पिंपरीमध्ये RPIला, आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर समाज नाराज होईल आणि त्याचा फटका 3ही मतदारसंघामध्ये महायुतीला बसेल. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण पिंपरी विधानसभा, ज्या सध्या हॉट लिस्टवर असणारी पिंपरी विधानसभा, या पिंपरी विधानसभेत आहोत आणि रिपाईच्या चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्यासोबत आज आपण वार्तालाप करणार आहोत. थेट आपण पाहतोय की पिंपरी विधानसभा ही एक प्रतिष्ठेची विधानसभा बनलेली आहे. एकीकडे 41 झोपडपट्ट्या, तसेच आंबेडकरी समाज आणि एकीकडे चाललेलं वातावरण, हा एक प्रश्न जो आहे हा पिंपरी विधानसभेच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय. कुठेतरी रिपाईला पिंपरी विधानसभेमध्ये आत्तापर्यंत न्याय मिळत होता. मागच्या विधानसभेत देखील रिपाईला जागा सोडली नव्हती आणि ह्या विधानसभेत देखील रिपाईला जागा सुटणार की नाही सुटणार ह्याच्यावर मोठा प्रश्न आहे. थेट आपण जाणून घेऊया, चंद्रकांत सोनकांबळेताई ह्या पिंपरी विधानसभा लढणार आहेत की नाही लढणार आहेत आणि पिंपरी विधानसभेकडे कसे पाहतात. ताई, जय भीम. जय भीम. आत्ताची जी पिंपरी विधानसभा आहे, ह्या पिंपरी विधानसभेला तुम्ही इच्छुक आहात म्हणून सगळीकडे बोललं जातं आहे, पण अद्याप तुमच्याकडून मात्र कुठल्या गोष्टी दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र तुमची जी हालचाल आहे, जे काही माहिती पडते की जी हालचाल आहे, हे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चालली. नक्की कशा पद्धतीने ह्या पिंपरी विधानसभेची हालचाल आहे सध्या तरी? खरं तर पिंपरी विधानसभा हा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून निवडून जाणारा लोकप्रतिनिधी हा या समाजासाठी काम करणारा, या मतदारसंघातील झोपडपट्ट्या असतील, स्लम्स एरिया असतील, यासाठी काम करणारा असला पाहिजेत. परंतु तसं वास्तविक काही दिसत नाही. कारण गेली 15 वर्षापासून आम्ही बघत आहोत. हा मतदारसंघ जेव्हापासून राखीव झालेला आहे तेव्हापासून या मतदारसंघाला न्याय मिळालेला नाही. जी झोपडपट्टी 15 वर्षापूर्वी जशी होती ती तशीच आज आहे. कुठलीही विकास कामं ते झोपडपट्टी झालेली नाहीत. ते चेंबर्स आहेत, त्याच गटारे आहेत, तीच लहान मुलं तिथे राहतात. अनेक शिकलेल्या मुली त्या वस्त्यांमध्ये राहत असतात. परंतु कुठलाही विकास त्या वस्त्यांमध्ये झालेला दिसत नाही. ना तिथं वाचनालय आहे, ना तिथं मोठं एखादं हॉल आहे, ना तिथं एखादं ग्रंथालय आहे किंवा अभ्यासिका आहे. असं कुठलंही काम स्थानिक आमदारांनी तिथे केलेलं नाही. आणि मी स्वतः 2009पासून या मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहे. 2009 साली मी रिडालूस या पक्षाच्या समितीच्या वतीनं RPIला ही जागा सुटली आणि मग ही निवडणूक मी लढवली. 11,500 मतदान तेव्हा मला मिळालं. त्यानंतर 2014ला भाजपसोबत महायुती म्हणून ही निवडणूक मी लढवली. RPIला ही जागा सुटली तेव्हा ही जागा मला मिळाली. जवळजवळ 48,000 मतं मला मिळाली. तेव्हा माझं चिन्ह शिलाई मशीन असं होतं. आणि या मतदारसंघात एवढी मतं मिळाल्यानंतर मला वाटते महाराष्ट्रामधलं पहिली ही जागा असेल की आंबेडकरी चळवळीमधील पक्षामधून रिपब्लिकन पक्षाला एवढे मतदान मिळालेलं आहे. अगदी 2200 मतानं हे सीट गेलं आणि त्यानंतर फार हळहळ वाटली. समाजसुद्धा खूप नाराज झाला. आणि त्यानंतर पुन्हा जी निवडणूक आली 2019मध्ये, महायुतीमध्ये पुन्हा शिवसेना पक्ष दाखल झाल्यामुळे आणि शिवसेनाचे सिटिंग मेंबर असल्यामुळे ही जागा RPIला मिळाली नाही. तेव्हा मला ही जागा लढवता आली नाही. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही बघत आहोत की आपण या भागाचे लोकप्रतिनिधी काम करतील असा विश्वास ठेवून जर आपण स्वस्थ बसलो किंवा निवांत राहिलो तर या मतदारसंघात कुठलंही काम गोरगरिबांचं, समाजाचं होणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढवली पाहिजे, निवडणूक जिंकली पाहिजे आणि या विधानसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे. इथल्या गोरगरिबांची, मागासवर्गीयांची कामं झाली पाहिजेत ही भूमिका ठेवून मी स्वतः या जागेची मागणी करत आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मागणी केलेली आहे. आठवले साहेब महायुतीकडे मागणी करतायत, मग अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करतायत, फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे मागणी करतायत की हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करतायत की हा मतदारसंघ आमच्या उमेदवारासाठी सुटावा. आणि हा मतदारसंघ सुटला तर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ
या मतदारसंघामध्ये दिसून येईल. पण आता जे जे पक्ष निवडणुका लढवतात, जे जे उमेदवार आहेत, त्यामध्ये आंबेडकरी चळवळ ही कुठेही दिसत नाही, आंबेडकरी समाज दिसत नाही, आंबेडकर समाजाचे प्रश्न कोणाच्या तोंडी दिसत नाहीत. त्यामुळं ही निवडणूक लढवणं हे आपल्याला फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक आहे. ताई, एकंदरीत आता आपण पाहतोय की पिंपरी विधानसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादीला सुटण्याच्या मार्गावर आहे असं बोललं जातं आहे. अजून जर प्रश्न आहे, संभाव्य याद्या भरपूर बाहेर पडतात, फेक असेल किंवा काही असेल. पण मात्र एकंदरीत पिंपरी विधानसभेत पूर्ण चित्र झालं आहे की ही जागा अजित पवार गटाला सुटते आणि इथली जे उमेदवारी आहे स्टँडिंग आमदार असल्याने पुन्हा त्यांना जागा दिली जाईल अशी एकंदरीत चर्चा आहे. दुसरीकडे चर्चा आहे की ही जागा पुन्हा शिवसेनेला, शिंदे गटाला दिली जाईल. पण मात्र रिपाईच्या बाबतीत हे महायुतीचे जे आता घटक पक्ष आहेत, मग भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ह्या तिन्ही पक्षामध्ये रिपाईच्या नावाची कुठेही चर्चा होत नाही. एकंदरीत रिपाईला डावललं जातं हे स्पष्ट आहे. कशी भूमिका असेल इथल्या रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची? नाही, आम्ही पाहिलेलं आहे की मागच्या आत्ता नुकते झालेल्या लोकसभेमध्ये सुद्धा रिपाईला एकही जागा महायुतीनं दिलेली नाही. त्यामुळं अनेक आमचे उमेदवार इच्छुक असूनसुद्धा निवडणुकीला उभे राहू शकले नाहीत. परंतु ठीक आहे, एक वेळ आठवले साहेबांनी ते मान्य केलं की एकही जागा सुटली नाही, पण विधानसभेला जागा सोडली पाहिजे अशी भूमिका तेव्हाही आठवले साहेबांनी मांडली होती, आजही ते मांडत आहेत. आणि आत्ता ही जागा रिपाईला सोडलीच पाहिजे. खरं तर फक्त रिपाई पक्ष म्हणून की उमेदवार नाही असं नाही. माझ्यासारखा सुशिक्षित उमेदवार आहे, अभ्यास उमेदवार आहे. मी 5 वेळा नगरसेविका म्हणून पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम केलेलं आहे. मला सगळ्या प्रश्नांची जाणीव आहे, अभ्यास आहे. आणि इतका सक्षम उमेदवार RPIकडे असताना त्यांनी RPIला जागा म्हणजे सोडू नये असं होता कामा नये खरं तर. कारण महायुती म्हणजे फक्त भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी नाही, तर महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाने आंबेडकरी चळवळसुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि ते मतदान देऊन तो व्यक्ती निवडून आणणं ही सुद्धा महायुतीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते महायुती RPIच्या माध्यमातून मतदान घेणार आहे. त्यामुळे एक जागा जर ही RPIला त्यांनी सोडली तर ही एक RPIला आणि आंबेडकरी समाजाला न्याय दिल्यासारखं होणार आहे. याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. या एक जागेचा फायदा शहरातल्या 2 जागेवर होणार आहे, जिल्ह्यातल्या अनेक जागा तिथे या जागेचा फायदा होणार आहे आम्हाला दिली तर. त्यामुळे ही जागा RPIला सोडली पाहिजे. आणि आता आम्ही जसं लोकसभेला गप्प होते सगळे, तसं आम्ही आता गप्प बसणार नाही. आम्हाला जर जागा सुटली नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ आणि महायुतीचं काम आम्ही करणार नाही. ही भूमिका सर्वांचीच आहे. आणि मला समाज म्हणून, पक्ष म्हणून सर्वांच्या भूमिकेच्या सोबत मला राहावं लागेल. त्याचा फटका महायुतीला कदाचित तिथे बसेल. कारण इथल्या स्थानिक आमदारांच्या विरोधात मुळातच खूप वातावरण चुकीचं आहे, त्यांच्या विरोधामधलं वातावरण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी समाजाला दुखावणं ही फार मोठं चूक महायुतीकडनं होऊ शकते. त्यामुळे ही जागा जर RPIला दिली, एक आम्हाला न्याय दिल्यासारखं होईल, महायुतीची एक जागा वाचेल, सत्तेमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे ही जागा RPIला मिळावी अशी आमची भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की ज्या संविधानाचं राजकारण आत्ता केलं जातं आहे, म्हणजे एकीकडे संविधान मंदिर बांधायचं, एकीकडे संविधान भवन बांधायचं आणि एकीकडे जे संविधान लिहिणारे संविधानकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच रिपब्लिकन पक्षाला जागा नाही सोडायची. म्हणजे एकंदरीत फक्त दाखवायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र तुम्हाला सोबत घेऊन फिरायचं आणि तुम्हाला काही द्यायचं नाही. हा जो प्रकार आहे आत्तापर्यंत दिसत आला आहे. ह्याच्यावरती पक्षाचा ठोस निर्णय काय असेल? नाही, आम्ही हे कायम सांगत असतो, महायुतीमधले आमचे जे घटक पक्ष आहेत किंवा स्थानिक इथले पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी असतील किंवा दोन्ही मित्र पक्षांचे आमचे पदाधिकारी असतील, त्यांना आम्ही हे सांगत आहोत की आम्ही चळवळ म्हणून तुमच्यासोबत आहोत. विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आहोत. 100% संविधान भवन झालं पाहिजे, 100% बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकही झाली पाहिजेत. परंतु त्याचबरोबर बाबासाहेबांच्या समाजाला जर भूमिका त्यांना आपण न्याय दिला नाही, की त्यांना जर आपण सीटच सोडल्या नाहीत, तर केवळ स्मारक आणि संविधान भवन बांधून फायदा नाही. तर त्या समाजातला व्यक्ती, त्या चळवळीतल्या व्यक्ती तो त्या सभागृहात, त्या संसदेमध्ये पोहोचला पाहिजे. हे खरं काम महायुतीचं होणार आहे. तर त्यांनी ते काम करावं आणि योग्य न्याय आम्हाला द्यावा अशी आमची भूमिका आहे. सध्या
महाविकास आघाडीसुद्धा जोरात तयारीला आहे आणि सध्या आपण पाहिलं की महाविकास आघाडीमधून अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्यात रस्सीखेच चालू आहे. पण महाविकास आघाडीमध्ये तुतारी किंवा शिवसेना ह्या दोन्हीपैकी एका पक्षाला इथली जागा सुटणार. एकंदरीत इथलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीला फॉर दिसतं आहे सध्या तरी. ह्याच्यातच जर तुमचं तिकीट म्हणजे जर RPIला जागा नाही सुटली, या ठिकाणची RPIला जागा नाही सुटली, तर ह्याचा फटका भाजपला बसेल का? 100% याचा फटका भाजपला म्हणजे महायुतीलाच बसेल. आणि या एका जागेचा विचार करून नाही चालणार पिंपरीच्या. तर या शहरामध्ये 3 जागा आहेत, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड. जर पिंपरीमध्ये RPIला आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर समाज नाराज होईल आणि त्याचा फटका 3ही मतदारसंघामध्ये महायुतीला बसेल. आणि सध्या महाविकास आघाडीचं वातावरण आहे तसं महायुतीचं सुद्धा आहे. महायुतीनं सुद्धा अनेक चांगले निर्णय, चांगली कामं केलेली आहेत. परंतु केवळ कामं करून नाही चालणार. तर तुम्ही त्या समाजालाच प्रतिनिधित्व दिलं नाही तर त्या कामाचा काही उपयोग नाही. त्यामुळे इथं जर RPIला तिकीट दिलं नाही, RPIला जागा सोडली नाही, तर याचा फटका 3ही मतदारसंघात बसेल. 3ही मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना धोका होऊ शकतो. हे आम्ही यापूर्वीही जाहीर सांगितलेलं आहे, आजही आम्ही जाहीर सांगत आहोत. याचा गांभीर्यपूर्वक विचार त्यांनी करावा. जर यदा कदाचित रिपाईला ही जागा नाही सुटली, मग महायुतीमध्ये BJPला सुटू किंवा राष्ट्रवादीला किंवा शिंदे गटाला सुटू, त्या उमेदवाराचा प्रचार तुम्ही करणार का? नाही, आत्ता सध्या वातावरण असं आहे की आमचा आंबेडकरी समाज आहे, आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, जो मतदार आहे, जे कार्यकर्ते आहेत, आणि आम्ही पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून, आणि फक्त आंबेडकरी समाज नाही, इथं सर्व समाजाच्या प्रश्नावर मी स्वतः काम करत असते. तर प्रत्येकाची एक भूमिका आहे की चंद्रकांताताई सोनकांबळे यांना हा मतदारसंघ दिला पाहिजे. ही एक सहानुभूती आहे, त्यांचं मत आहे. अभ्यास करणारा आमदार निवडून गेला पाहिजे. तसं पाहिलं तर जे उमेदवार आत्ता रिंगणामध्ये आहेत त्या उमेदवारांचं आंबेडकरी चळवळीशी काहीही देणं घेणं नाही, त्यांचं चळवळीशी काहीही संबंध नाही. केवळ दाखल्यावर त्यांचे ते जात बौद्ध, नवबौद्ध, हिंदू, महार असल्यामुळं ते आंबेडकरी समाजाचे स्वतःला समजतात. परंतु चळवळीचे जे प्रश्न इथं निर्माण झाले, मग ते भीमा कोरेगावचं आंदोलन असेल, संविधान सन्मान मोर्चा असेल, SRच्या विरोधातला मोर्चा असेल, रमाई स्मारकाचा मोर्चा असेल, या भीमसृष्टीचं काम असेल, या सगळ्यामध्ये कुठंही यांचं काम हे कुठंही होताना दिसत नाही. त्यामुळं यांची हे उभं राहणं म्हणजे केवळ मागासवर्गीय जागेसाठी उभं राहणं आहे, परंतु चळवळीतला माणूस आणि चळवळीचं काम आणि समाजाचं काम यांच्याकडून होणार नाही. त्यामुळे समाजाला जर हे प्रतिनिधित्व दिलं तर फायदा होऊ शकतो महायुतीला, अन्यथा फायदा होणार नाही. आणि आमची लोकंसुद्धा, मला जर त्यांनी उद्या सांगितलं की ताई तुम्ही आमच्यासोबत राहायचं, तर मला त्यांच्यासोबत राहावं लागेल, कदाचित त्यांच्या विरोधामध्ये काम करावं लागेल महायुतीच्या. त्यामुळे हा धोका संभवतो. त्यामुळे ही जागा आम्हाला सोडली पाहिजे. एकंदरीत समाजाच्या बरोबर राहण्याची भूमिका तुमची आहे. मग सध्या समाजामध्ये चळवळीमध्ये वंचित बहुजन आघाडी एक पक्ष आहे प्रकाश आंबेडकरांचा, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे पक्ष आहेत. जर पर्यायी अशी कोणती तुमच्याशी कोणाची चर्चा आहे किंवा कोणामध्ये पक्षामध्ये प्रवेश किंवा एकंदरीत जे सहानुभूतीच्या लाटेमध्ये कुठंतरी हालचाली ज्या आहेत, असं करत असताना कोणी तुमच्याशी संपर्क साधतं आहे का? मला खरं तर चळवळीतल्या अनेक पक्षाकडून, त्याचबरोबर इतर जे मोठे पक्ष आहेत राष्ट्रीय, त्यांच्याकडून ही म्हणजे तसं बोलावणं आलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये या, आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. परंतु माझं म्हणणं असं आहे की चळवळीतल्या पक्षातूनच आपल्याला आमदार व्हायचं आहे. त्यामुळे चळवळीचा पक्ष हे माझ्या दृष्टीने प्राधान्य आहे. आणि मी जेव्हा उभी राहील उद्या निवडणुकीला, तर चळवळीच्या सर्व पक्षाच्या लोकांशी चर्चा करून त्यांच्या म्हणणं ऐकून त्या पद्धतीनेच भूमिका माझी स्पष्ट होईल. या शहरातले SC ST असतील, OBC असतील किंवा अनेक आमचे बुद्धविहार आहेत, त्याचबरोबर आमचे मंडळं आहेत, धार्मिक काम करणाऱ्या संस्था आहेत, अनेक रमाई स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच असतील, असे अनेक मंडळ आहेत, 12 बलुतेदार आहेत. हे सर्व जे मागासवर्गीय आहेत, ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो, ज्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत, या सगळ्या लोकांची चर्चा करून त्यांच्याशी सल्लामसलत करून पुढचा निर्णय घेतला जाईल. आणि तो निर्णय योग्य असणार आहे याची मला जाणीव आहे. आम्ही त्या पद्धतीने निर्णय घेऊ. ताई, सध्याची पिंपरी विधानसभा जी आहे ते सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि पिंपरी विधानसभेमध्ये आपण पाहतोय की अनेक लोकांकडून सोनकांबळेताईंचं नाव घेतलं जातं आहे, अनेक लोकांकडून धरताईंचं नाव घेतलं जातं आहे, अनेक लोकांकडून अण्णाचं नाव घेतलं जाते, वेगवेगळ्या प्रकारे नाव घेतलं जातं. सध्याची परिस्थिती अशी की पिंपरी विधानसभा ह्यांना
म्हणजे पिंपरी विधानसभेचा विकास करेल अशा प्रतिनिधीची आवश्यकता आहे, गरज आहे म्हणून पाहतात. आत्तापर्यंत तुम्ही लढवत आलेल्या निवडणुकीचा कारकीर्द असेल किंवा इथून मागचे आमदार असतील, ह्या लोकांनी आत्तापर्यंत एवढ्या झोपडपट्ट्या आहेत पिंपरीमध्ये, एवढे मोठमोठे, महाराष्ट्र शासनाचा असा कोणता निधी आणला आहे ज्याची तुम्हाला माहिती आहे? नाही, मी स्वतः जवळजवळ 15 वर्ष बघत आहे. कारण आम्ही सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये, खरं तर झोपडपट्ट्या हा शब्द आपण वापरू नये, परंतु वस्तुस्थिती ती आहे की अनेक आपल्या वस्त्यांमध्ये कामं झालेली नाही आहेत. साधं उदाहरण जर आपण पाहिलं, पिंपरीमध्ये लिंक रोड या ठिकाणी जवळजवळ 12 वर्ष ती लोकं पत्रा शेडमध्ये राहत होती. तिथं अनेक लोक आजारी पडून मेलीत, पण कोणत्याही आमदाराने त्यांच्याकडे बघितलं नाही. त्यांच्यासाठी घरं लवकर व्हावीत म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. आमच्या समाजाच्या काही प्रतिनिधींनी, स्थानिक नगरसेवकांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे या जवळजवळ 41 वस्त्यांमध्ये कुठलंही शासनाचं मोठं काम झालेलं आम्हाला दिसत नाही. कुठलीही अशी इमारत 2-3 मजली दिसत नाही किंवा जी आमदार निधीमधून झालेली आहे किंवा आमदारांच्या पैशातून झालेले आहे. त्यामुळे त्यांनी निधी वापरला कुठं, हा मोठा प्रश्न आहे. निवडून यायचं समाजाच्या जीवावर, समाजाच्या ताकदीवर, समाजाच्या हक्काच्या जागेवर, आणि कामं मात्र आपण समाजाचे करायचे नाहीत. हा समाजाचा फार मोठा विश्वासघात आहे. या पुढच्या काळात ते खपवून घेतलं जाणार नाही. येणारा आमदार हा समाजाचाच असेल आणि तो समाजासाठी काम करणारा असेल, आणि खऱ्या अर्थानं त्या 41 झोपडपट्ट्यांमध्ये शासनाचे टॉवर, शासनाच्या बिल्डिंग लोकांच्या कल्याणासाठी उभे राहिलेले आपल्याला दिसतील. ताई, एकंदरीत एवढ्या झोपडपट्ट्या आहेत. आत्तापर्यंत तुम्ही नगरसेवक होतात, नगरसेवकीच्या माध्यमातून तुम्ही कामंही केली असतील, तुमच्या वार्डामध्ये असेल, पण इतर ठिकाणी जी कामं होणं गरजेचं आहेत. आत्तापर्यंत आपण जे पिंपरी विधानसभेमध्ये जर पाहिलं तर अनेक ठिकाणी वाचनालयाचा अभाव दिसतो, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे, अनेक ठिकाणी आपण एकीकडं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारलं जातं, तिथे संविधान मंदिर बांधलं जातं. ज्या संविधानाला डोक्यात, विचारात, आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या संविधानाला एक मंदिराच्या चौकटीत ठेवलं जातं. म्हणजे अशा अनेक प्रकार जे आहेत महायुतीच्या माध्यमातून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सर्व गोष्टीकडं तुम्ही एक आंबेडकरी मुवमेंटचे कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीने पाहताय? नाही, खरं तर मी मागाशी पण सांगितलं होतं की आपल्या सगळ्याच वस्त्यांमध्ये, म्हणजे इव्हन मी असं म्हणत नाही की झोपडपट्ट्यांमध्ये, गावठाणामध्ये सुद्धा तुम्ही वाचनालय बांधले पाहिजे, ग्रंथालय बांधलं पाहिजे, तिथंसुद्धा मोठमोठ्या शाळा असल्या पाहिजेत. परंतु हे होताना काही दिसत नाही, आणि त्यामुळं इथं अभ्यासू आमदार असणं गरजेचं आहे. आणि ज्याला समाजाबद्दल कळवळ आहे, ज्याला समाजाबद्दल आत्मीयता आहे, असाच आमदार होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संविधान भवन बांधत असताना आपल्या वस्त्यांमध्ये सुद्धा शाळा महत्त्वाची आहे, अभ्यासिका महत्त्वाची आहे. आज अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये बसायला जागा नाही, अभ्यासाला जागा नाही, तर अभ्यासिका असणं गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या 15 वर्षात ज्यांनी हे काम केलेलं नाही, तेच काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, ही आमची एकदम भूमिका आहे, आग्रहपूर्वक भूमिका आहे, आणि त्यासाठी आमचे 100% प्रयत्न राहील. ताई, पूर्ण समाज पिंपरीमधला किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिपाईच्या माध्यमातून काम करताय, तुम्हाला सर्वजण आज ओळखतात. एक अभ्यासू, तुम्ही शिक्षक असल्यामुळं तुमच्याकडं अनेक वेळा वेगवेगळ्या दृष्टिकोन पाहिलं जाते. तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक होतात, तर नगरसेवक असताना तुम्ही जी कामं केल्यात त्याचा एकंदरीत तुम्हाला कसा अनुभव आहे, आणि त्याचा फायदा तुम्हाला पिंपरी विधानसभेत कसा होऊ शकतो? मी खरं तर सुरुवातीला पुणे महानगरपालिकेत मी 8 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलं आहे. त्यानंतर आमचा वार्ड दापोडे पिंपरी चिंचवड नगरपालिकेत आल्यामुळं इथे पुन्हा मी 3 वेळा निवडून आलेले आहे. असं एकंदर 23 वर्ष मी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. या दरम्यान मी अनेक मोठमोठे प्रकल्प आम्ही राबवलेले आहेत. दापोडीमध्ये रेल्वेचा भुयारी मार्ग आम्ही तयार केला. खरं तर याची परमिशन मला मिळत नव्हती. त्यासाठी जवळजवळ 5-6 वर्ष पाठपुरावा करावा लागला. मुंबईला जाऊन, रेल्वेच्या ऑफिसला जाऊन, पुण्याच्या ऑफिसला जाऊन तो पाठपुरावा केला. तेव्हा ते रेल्वेचं काम झालं. म्हणजे तेव्हा असं वाटलं की बा आपण आपल्या नगरसेवक पदापेक्षा मोठा पद आपल्याकडे असायला पाहिजे, तर आपण ही कामं करू शकतो. परंतु तरी मी माझ्या प्रयत्नाने ती कामं केलेली आहेत. त्याचबरोबर अनेक महिलांसाठी महात्मा फुले योजनेमधून, मुख्यमंत्री निधीमधून जो निधी मिळत नव्हता, ज्यांना चेक मिळत नव्हते, मी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन ते चेक आणलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या वॉर्डातल्या महिलेच्या मिस्टरांसाठी मी स्वतः चेक आणलेले आहेत. तेव्हा अनेक वेळा असं वाटतं की आपण आमदार असायला हवं, आपण ही कामं केली पाहिजेत. सध्या आपण बघतो की झोपडपट्टी हस्तांतर फी जी आहे
40,000 रुपये ही काँग्रेस सरकारने केली होती. खरं ते 10,000 होती. 10 वर एकदम 40,000 केली आहे. तर ही 10,000 पुन्हा व्हायला हवी किंवा 20,000 व्हायला पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचाही पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आणि ते कामसुद्धा मंत्रालयामध्येच होणार आहे, होऊ शकतं. अशा अनेक कामं आहेत की जेणेकरून मध्यंतरी SRAच्या जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये सुद्धा अनेक बदल आम्ही सुचवले होते आणि ते बदल दुरुस्त करायचे असतील तर आम्हाला आमदार होणंच गरजेचं आहे. असे खूप कामं आहेत की जे आमदार झाल्यानंतर आपण करू शकतो. त्यामुळं आम्हाला इथं आमदार होणंच महत्त्वाचं आहे. कारण का आमच्या या मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक तरुण तरुणी आहेत की ज्यांना अभ्यासासाठी MPSC UPSCचे क्लासेस असतात, पुण्यामध्ये जावं लागतं. त्यांच्यासाठी एक सेंटर आमच्या इथे नाही. बरोबर बार्टीसारखी संस्थाही पुण्यामध्ये आहे आणि अनेक कोर्सेस मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये आहे. आमच्या पिंपरी चिंचवडला सरकारी मेडिकल कॉलेज हे असलं पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे. ज्या शहराला आज जिल्ह्याचा दर्जा मिळत आहे तिथं हे कॉलेज असणं, शैक्षणिक संस्था असणं फार गरजेचं आहे. तर ती सुविधा करणंसुद्धा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मोठं ससून हॉस्पिटल सारख्या दर्जाचे हॉस्पिटल ही आपल्या शहरामध्ये खरं तर असली पाहिजेत. कारण या शहरापेक्षा बाहेरचे लोक या शहरामध्ये येतात, त्यामुळे इथले हॉस्पिटल पुरेसे नाहीत. हे काम आहे. त्यानंतर आपण मोठी क्रीडांगणं आहेत. अशी अनेक कामं आहेत की जी आमदार झाल्यानंतर ते होऊ शकतात. अनेक विद्यार्थ्यांना खरं तर स्कॉलरशिप वेळेवर दिली जात नाही. त्याचबरोबर अनेक मुले आहेत ज्यांना अनेक कोर्सेस करायचे असतात, ते कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यासाठी त्यांना पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं. तर हे जे कोर्सेस आहेत यासाठी सुद्धा या शहरामध्ये हे कोर्सेस आणणंसुद्धा महत्त्वाचं आहे. अशी अनेक कामं आहेत की जिथं आमदार करू शकतो आणि त्यासाठी मी आमदार झाले तर ही कामं 100% इथं करू शकते. तरुणांपासून इथं असलेल्या कामगार वर्गांसाठी अनेक महिलांसाठीचे हॉस्टेल आपल्याकडे आहेत. नोकरी करणाऱ्या महिला आहेत, इथं कोर्स करायला येणाऱ्या मुली त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. या सगळ्या कामं करण्यासाठी आपल्याकडे विपश्यना सेंटर नाही, इतकं मोठं शहर असून तर ही कामं करण्यासाठी आमदार होणं गरजेचं आहे. वैयक्तिक मला काही फायदा व्हावा हा उद्देश माझा त्यामागचा नाही, तर लोकांची कामं करता आली पाहिजेत. अनेक झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत. SRAच्या नावाखाली त्यांना लुबाडलं जातं आहे, त्यांची हकालपट्टी केली जाते आहे, त्यांना बेघर केलं जातं आहे आणि त्यांचा आवाज दाबला जातो आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून योग्य उमेदवार जर आपण दिला, योग्य आमदार जर आपण दिला तर या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी राहील. ते 100% मी करेल. म्हणून या मतदारसंघातनं मला उमेदवारी मिळणं गरजेचे आहे. ताई, आता पाहतो आहे आपण की तुम्ही उमेदवारीची मागणी करताय थेट सर्व म्हणजे आत्ता तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे. पण सध्याची कंडिशन जर पाहिली तर तुम्ही झोपडपट्टी मतदारसंघातूनच म्हणजे ज्यांना तुम्ही आत्ता वस्त्या म्हणताय त्या मतदारसंघातून तुम्ही अनेक वेळा नगरसेवक झालात. वाढत्या लोकशाही म्हणजे लोकसंख्येसोबत जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी गुन्हेगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या गुन्हेगारीच्या प्रश्नांकडे देखील तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? नाही, खरं तर काही राजकारणी लोकांना, काही आमदारांनासुद्धा गुन्हेगारी असावी आणि ज्या गुन्हेगारीमुळं आपला होल्ड त्या वस्त्यांवर त्या लोकांवर राहू शकतो असं वाटतं. त्यामुळं गुन्हेगारीला मदत करण्याचं कामसुद्धा लोकप्रतिनिधी हे करत असतात. SRAच्या नावाखाली आम्ही आता जेव्हा पाहिलं तर त्या वस्त्यांमध्ये आपले ते गुन्हेगार मुलं सोडणं, त्या लोकांना धमकावणं, त्यांच्या सहाय्य घेणं आणि त्या वस्तीमध्ये SRA करण्याला त्यांना जबरदस्ती करणं, हे काम गुन्हेगारीच्या माध्यमातूनच केलं जात आहे. आणि ही गुन्हेगारी मुळापासून उपटून काढणं फार गरजेचं आहे. कारण ही गुन्हेगारी आणखी जर वाढली तर हे सर्व गुन्हेगारी आपलीच मुलं होत असतात. सर्व मागासवर्गीय SC/ST समाजातील, अल्पसंख्याक समाजातील मुलं हे गुन्हेगार होत असतात. त्यामुळं गुन्हेगारीला खतपाणी घालणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहेत. ज्यांच्या घरातूनच गुन्हेगारी सुरू आहे असे लोकप्रतिनिधी अजिबात आपल्याला नको आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना घरी बसवणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एकंदरीत ही जबाबदारी सर्वांचीच आहे. आपण पाहतोय की अनेक वेळा पिंपरी विधानसभा जर म्हटलं तर अनेक वेळा चर्चेत येते आणि या पिंपरी विधानसभेकडं अनेक दोन्ही आजूबाजूच्या आमदारांनी दुर्लक्षित केलेलं आहे. पिंपरीचे आमदार असतात पण त्यांनाही देखील इथल्या समाजाने निवडून आल्यात, ते आमदार राहिल्यात, पण इतर समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याच पक्षाचे त्यांनी कधी त्यांना सोबत म्हणजे असं कामकाज करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना घेतलेलं नाही. त्याचा फटका देखील हा जो आहे हा त्यांना बसेल असं तुम्हाला वाटतं का?
नाही, मुळात मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूचे जे आमदार आहेत, पिंपरी असेल किंवा चिंचवड असेल, दोन्ही बाजूच्या आमदाराने आपापल्या मतदारसंघामध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत. म्हणजे अगदी वेळ देऊन अभ्यास करून ते कामं करत आहेत. पण या पिंपरी मतदारसंघातले जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी मुळात मतदारसंघाचा अभ्यासच केला नाही. त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये काय काम केलं पाहिजे हेच मुळात माहिती नाही. ते काम काय करणार? आणि शहराच्या अनेक प्रश्नांवर शहरामध्ये शास्तीकरचा प्रश्न निर्माण झाला होता मागे. त्या प्रश्नावर कुठं आपले ते विद्यमान आमदार आले नाहीत. या शहरामध्ये बेकायदेशीर घरांचा प्रश्न निर्माण झाला, रिंग रोडचा प्रश्न निर्माण झाला, SRAचा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नावर आपल्या इथले स्थानिक आमदार कधीच बोलत नाहीत. चकार शब्द ते काढत नाहीत. आणि म्हणजे विकासाच्या कामावर ते कधी बोलताना दिसत नाहीत. शहरातल्या प्रश्नांवर ते कधी बोलत नाहीत. ज्या समाजातून ते निवडून जातात, जन्माला आलेत, ज्या समाजासाठी राखीव आहे, त्या समाजाच्या प्रश्नावर सुद्धा कधी ते बोलत नाहीत. महाराष्ट्रामध्ये एवढे अन्याय अत्याचार होत असतात, अनेक घटना घडतात, त्याच्यावर विधानसभेत कधी एक शब्द त्या माणसाने मांडला नाही, एक शब्द बोलले नाहीत. इतके अन्याय अत्याचार प्रकार घडतात. म्हणजे अबोल आमदार, न बोलणारा आमदार, निष्क्रिय आमदार, काम न करणारा आमदार आपण निवडून देणं म्हणजे खरं तर या मतदारसंघातल्या मतदारांचा सुद्धा हा पराभव आहे, त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निष्क्रिय, न बोलणारा, अबोल, गुन्हेगारीला मदत करणारा असा आमदार हा या मतदारसंघात पुन्हा निवडून जाता कामा नये, ही भूमिका सगळ्यांनी राबवली पाहिजे. आणि त्यासाठी मला सगळ्यांची साथ इथं मला हवी आहे. पण सर्वात महत्त्वाचं जे आत्ता जे आपण महाराष्ट्रामधलं वातावरण पाहतो आहे, आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे चालू आहेत. याआधी देखील अनेक मोर्चे निघले. मराठा क्रांती मोर्चाचे असतील, संविधान सन्मान मोर्चा असेल, किंवा आत्ताचा जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी मोर्चा असेल, किंवा हाक्यांचा मोर्चा असेल. हे आरक्षणासाठी मोठमोठे मोर्चे निघत आहेत, सर्व गोष्टी ठीक आहेत. पण खाजगीकरण वाढतं आहे. ह्या खाजगीकरणामध्ये त्या आरक्षणाचा फायदा कुणाला होईल नक्की? नाही, खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सर्वात आधी आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी मागणी केली होती की जे गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांनी भूमिका मांडली. आम्ही त्यासाठी आम्ही आंदोलनंसुद्धा केली होती त्या काळामध्ये, पण त्याची दखल एवढी कोणी घेतली नाही. मागच्या 5-6 वर्षापासून आपण ही मागणी जोर धरताना पाहत आहोत. ही 100% बरोबर आहे की जे गरीब मराठा आहेत त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही त्यांच्या कायम सोबत आहोत या मागणीसाठी. पण हे होत असताना OBCच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये यासाठी सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचा अभ्यास होणं आणि त्यांना आरक्षण मिळणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तो प्रयत्न आमचा आजही आहे. उद्या निवडून आलो तरीसुद्धा आमचा प्रयत्न तो असणार आहे. पण हे आरक्षण बघत असताना म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आपली आहे, असते. पण हे आरक्षण कुठं आपण लागू करत आहोत? आरक्षण घेण्यासाठी तेव्हा सरकारी जागा पाहिजेत, सरकारी नोकऱ्या पाहिजेत, सरकारी शाळा पाहिजेत, सरकारी कॉलेजेस पाहिजेत. तसं काय आपल्याला दिसत नाही. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सरकारी कॉलेजेस नाहीत. त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय मुलांना, अल्पसंख्याकांना किंवा OBC मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे तर त्याचा प्रश्नच येत नाही. महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ठेकेदार पद्धती आहे. त्यामुळे ज्या जागा महानगरपालिकेच्या परमनंट भरायला पाहिजे, कायम भरायला पाहिजेत, त्या भरल्या जात नाहीत. आणि त्यामुळे तिथं आरक्षण ज्यांना आहे, ज्यांना मिळू शकतं त्यांना संधी मिळत नाही. कारण ठेकेदारी पद्धतीमुळे ज्याचे ठेकेदार आहेत त्याचेच सगळे नाते भरलेले आहेत, इतर गरिबांना त्याच्यामध्ये संधी नाही. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल तर पहिल्यांदा आरक्षण जागा निर्माण केल्या पाहिजेत. सरकारी कॉलेजेस, सरकारी शाळा निर्माण केल्या पाहिजेत. सरकारी शाळा किती आहेत आपल्याला? सरकारी शाळा नाहीत, सरकारी कॉलेजेस नाही. खरं तर स्थानिक आमदारांनी सरकारी कॉलेजेस, ITI सारखे कॉलेजेस असते, पॉलिटेक्निकसारखे कॉलेजेस, इंजिनिअरिंग, मेडिकल, ही सगळे कॉलेजेस ही इथं खरं आणायला पाहिजे होती, पण ती काय आणलेली नाहीत. त्यामुळे हे दुर्दैव आहेच या मतदारसंघाचं आणि समाजाचं सुद्धा. त्यामुळं माझी ही भूमिका आहे की सरकारी शाळा, सरकारी कॉलेजेस इथं निर्माण करणं आणि सरकारी नोकऱ्या निर्माण करणं आणि या सगळ्यांमध्ये त्या प्रमाणामध्ये त्या समाजाला आरक्षण देणं ही माझी भूमिका असणार आहे. त्या पद्धतीने आमचं काम असणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला आरक्षण जर टिकवायचं असेल तर आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडण्यासाठी देखील तुम्हाला विधानसभेमध्ये जावं लागेल. त्यासाठी हा चाललेला खटाटोप आहे असं एकंदरीत म्हणता येईल का? नाही, अगदी बरोबर आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी मोठं सभागृह पाहिजे. कारण महानगरपालिकेमध्ये आम्ही कायदेशीर आरक्षणावर बोलू शकत नाही का, तिथं कायदे बनत नाही. जिथं कायदे बनतात तिथंच आम्हाला बोलणं महत्त्वाचं आहे. आणि जे मी मुद्दे आता मांडलेले आहेत हे सगळे मुद्दे मांडण्यासाठी विधानसभेचं सभागृह हे महत्त्वाचं आहे, जिथं कायदे तयार केले जातात.
यासाठी आम्हाला तिथं जाणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी ही धडपड आमची आहे. लोकांचा विकास करणं, योग्य न्याय देणं, आरक्षणाचे बचाव करणं, संविधानाचा बचाव करणं, खाजगीकरण थांबवणं, हा सगळा यामागचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी तो प्रयत्न आमचा असणार आहे. ताई, जर तरचा प्रश्न आहे, होईल नाही होईल तो नंतरचा भाग आहे. पण यदाकदाचित ही जागा दुसऱ्या पक्षाला सुटली. भोसरीने अपक्ष आमदार पाहिला आहे, चिंचवडने अपक्ष आमदार पाहिला आहे. पिंपरी अपक्ष आमदार पाहू शकते का? म्हणजे तुम्ही निवडणूक लढणार का? 100% पिंपरी अपक्ष आमदार पाहू शकते. पण आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर सर्व पक्षांची मिसळ झाल्यासारखी झालेली आहे. कोण कधी कुठे जाईल, काय चिन्ह घेईल हे शेवटच्या दिवसापर्यंत कळणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला इथली जागा मिळाली नाही, जर जागा सुटली नाही, तर आत्ता सध्या समाज म्हणून सर्वांचं मत असं आहे की ताई तिकीट मिळो नाही मिळो, पण आपण फॉर्म भरायचा आहे, आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि आम्ही सगळे समाज म्हणून तुमच्यासोबत आहोत. आणि फक्त समाजच नाही तर या शहरामधले इतर जातीचे सर्व लोकंसुद्धा मतदार हे माझ्यासोबत आहेत. कारण मी महानगरपालिकेत असणार या सगळ्या लोकांच्या प्रश्नांवर मी स्वतः काम केलेलं आहे, त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे, त्यांच्यासाठी मी भांडलेली आहे. तेव्हा फक्त चळवळीचा समाज नाही तर इतर समाजसुद्धा माझ्यासोबत आहे. आणि त्यांना राहून असं वाटतं की इतक्या प्रामाणिक उमेदवार असताना, इतक्या प्रामाणिक महिला असताना, म्हणजे गेली जवळजवळ 30 वर्ष मी चळवळीमध्ये काम करत आहे. 1994 माझे वडील नगरसेवक होते LS सोनकांबळे पुणे महानगरपालिकेत. त्यांच्यानंतर पोटनिवडणुकीत मी निवडून आले. जवळ 30 वर्ष मी चळवळीत काम करत आहे. चळवळ सोडून मी कुठेही गेले नाही. अनेक वेळा मला अशी संधी आली की आम्ही महापौर करतो आमच्याकडे या, आम्ही आमदार करतो आमच्याकडे या, पण मी तिथे गेले नाही. कारण मला माझा समाज महत्त्वाचा होता, मला माझी चळवळ महत्त्वाची होती. आणि ही चळवळ टिकवणं हे माझं पहिलं ध्येय आहे. आणि चळवळ टिकवण्यासाठी प्रसंगी जर मला समाजानं सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, तुम्ही ती लढवली पाहिजे, 100% माझी ते तयारी असेल. आणि मग तेव्हा अपक्ष उमेदवार तर असेल, आमदार तर असेलच, परंतु अपक्षाच्या पेक्षा जास्त समाजाचा म्हणून आमदार हा या मतदारसंघामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. आणि तो करिश्मा मतदारच 100% करू शकते. एकंदरीत आपण पाहिलं की पक्ष किंवा विनापक्ष तयारी तर पूर्ण आहे. मात्र ताई, तुमच्या आजूबाजूचे असतील, तुमच्याबरोबर फोटोत दिसतात, तुमच्याबरोबर कार्यक्रमात दिसतात, किंवा तुमचे विरोधक असतील किंवा तुमचे हितचिंतक असतील, अनेक लोक तुमच्या आजूबाजूला असतात. त्यांना तुमच्याकडून कानपिचक्या काय असतील? नाही, माझं म्हणणं असं आहे की जे माझ्यासोबत आहेत किंवा जे माझ्यासोबत नाहीत, परंतु ज्यांना समाजाचे प्रश्न माहिती आहेत, चळवळ माहिती आहे, अशा लोकांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एखादा माणूस खूप श्रीमंत आहे, तो आपल्या समाजाचा आहे, खूप श्रीमंत आहे, तो तुमच्या खांद्यावर हात टाकून जय भीम म्हणतो म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. तर जो खऱ्या अर्थानं समाजाचं काम करतो अशा माणसाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. तर समाज तुम्हालाही नेता म्हणेल, अन्यथा तुम्हालाही त्या लोकांच्याच यादीमध्ये समाज ठेवेल. त्यामुळे या सर्व लोकांनी माझ्यासोबत राहिलं पाहिजे आणि समाजाचं एक पाईक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. ताई, तुम्हाला पूर्ण भारतभर टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं जाते. हा लॉर्ड बुद्ध टी व्ही आहे, लोकांच्या घराघरामध्ये तुम्ही थेट आत्ता लोक तुम्हाला ऐकत आहेत. काय तुमचं जे पिंपरी विधानसभा लढण्याचं काय विजन आहे आणि कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यावरती तुम्ही निवडणूक लढण्यासाठी ठाम आहात? बघा, पिंपरी विधानसभा म्हणण्यापेक्षा पिंपरी चिंचवड शहर हे खरं तर औद्योगिक शहर आहे. या शहरामध्ये कामगारांची संख्या जास्त आहे. या शहरामध्ये मागासवर्गीय लोक आहेत, अल्पसंख्याक समाज आहे. या शहरामध्ये शेतकरी आहेत, या शहरामध्ये विद्यार्थी आहेत. आणि हे शहर सांस्कृतिकदृष्ट्याही आता सक्षम होत चाललेलं आहे. तर या शहरामध्ये ज्या गोष्टी पुणे शहरामध्ये आहेत, त्या गोष्टी मुंबईमध्ये आहेत, ज्या इथे नाहीत, त्या 100% आम्हाला करायच्या आहेत. याला खरं तर जिल्ह्याचा दर्जा मिळायच्या तयारीत आहे, अजून मिळाला नाही. जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. मग सेपरेट कलेक्टर कचेरी या ठिकाणी असणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी कॉलेजेस आहेत. त्यानंतर या ठिकाणी मोठे हॉस्पिटल आपले असले पाहिजेत की जेणेकरून आपले एकही माणूस हा खाजगी हॉस्पिटलमध्ये न जाता तो सरकारी हॉस्पिटलमध्येच गेला पाहिजे. या शहरामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सरकारी शाळा असतील आणि तेही इंग्लिश मिडियमच्या. आता आमच्या मुलाला जर शिकायचं म्हटलं तर LKG ॲडमिशन घ्यायचं असलं 1 लाख रुपये फी भरावी लागते. ती बऱ्याचशा लोकांकडे नसते. अनेक लोक खूप गरीब आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे.
अशा लोकांसाठी मोफत शाळा, मोफत शिक्षण इंग्लिश मिडियमचं, यासाठी 100% सरकारी शाळा आणण्याचा माझा प्रयत्न राहील. या शहरामध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत ते सर्व समाजाचे, त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय करणं हे आमच्या व्हिजनमध्ये आहे. या शहरामध्ये एक मोठं विपश्यना केंद्र असावं हे आमच्या व्हिजनमध्ये आहे. या शहरामधले रस्ते आणखी चांगले व्हावेत. या शहरामध्ये ज्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांची सुधारणा होण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडे एक चांगलं राहण्याचं ठिकाण बघता यावं यासाठीचे आमचे प्रयत्न असणार आहेत. या शहरामध्ये खाजगीकरण संपून सरकारी नोकऱ्या कशा निर्माण होतील हा आमचा प्रयत्न असणार आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये निवडून येणं हे महत्त्वाचं, ही कामं आम्हाला करायची आहे. विधवा महिला आपल्याकडं ज्या खरं तर कोरोनामध्ये ज्यांचे मिस्टर वारले, खरं तर त्यांना सरकारी नोकरी दिली गेली पाहिजे होती, सरकारनं नोकरी द्यायला पाहिजे होती, पण ती नोकरी दिली नाही. ती भूमिका आमची असणार आहे. ज्या तरुण विधवा महिला आहेत, त्यानंतर आमच्या अनेक ज्यांच्या घटस्फोट झाले आहेत अशा महिला आहेत, ज्या अनेक अविवाहित महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला काम करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. अशा अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि केवळ पिंपरीच नाही किंवा पिंपरी चिंचवड शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचे जे प्रश्न आहेत हे मांडण्याची संधी आम्हाला त्या सभागृहात मिळावी ही अपेक्षा आहे. त्या अपेक्षेसाठी आम्ही या सभागृह जाण्याच्या तयारीमध्ये आहोत. ताई, जर तरचा पुन्हा एक प्रश्न घेतो. जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली किंवा न मिळाली, तुम्ही निवडणूक लढणार आहे तर निश्चित आहे, पण इथला आंबेडकरी समाजासोबत इथे 12 बलुतेदार आहे, इथे अनेक समाज आहे. अनेक वेळेस बघतो की आपण सध्या जातीपातीचं राजकारण दिसतं आहे, समाजाचं राजकारण दिसतं आहे, धर्माचं राजकारण दिसतं आहे. ह्याच्या पलीकडे एक आमदार म्हणून तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय? अनेक ठिकाणी जातीपातीचं राजकारण आपण बघत असतो, ते आहे सुद्धा. पण मी जेव्हा माझ्या वॉर्डात निवडून येते दापोलीमध्ये, तेव्हा मला सर्व जातीचे लोक मतदान करतात. ते मराठा असतील, माळी असतील, ओबीसी असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध तर माझ्यासोबतच आहेत. ही सगळी लोक मला मतदान करत असतात. आणि मी जेव्हा कामं करत असते तेव्हा मी कोणाची जात धर्म बघून कामं करत नाही, प्रत्येकाचं काम करते. विठ्ठल मंदिर बांधायचं असेल, बुद्धविहार बांधायचं असेल किंवा मस्जिदला मदत करायची असली, सगळी कामं मी माझ्या पद्धतीने करत असते. तर मला खरं तर असा अनुभव आला नाही, कारण तुम्ही जसं ज्या समाजाकडे ज्या पद्धतीनं तुम्ही ॲप्रोच होता त्या पद्धतीने तो समाज तुम्हाला आपलंसं करून घेत असतो. त्यामुळे आम्हाला आमच्या गावठाणामध्ये जर विठ्ठल मंदिर असेल तर ते आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्या गावामध्ये बुद्धविहार आहेत ते आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जे विठ्ठल मंदिर आम्ही बांधलं पवार वस्तीमध्ये माझ्या वॉर्डमध्ये, ते आजही लोक नाव काढतात किंवा ताईंनी आम्हाला विठ्ठल मंदिर बांधून दिलं आहे. त्यामुळे सर्व जातीची लोक, अनेक मराठा समाजाची लोक आहेत. मला घरी आरतीला बोलवल्याशिवाय त्यांचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. तेव्हा माझे संबंध खूप चांगले लोकांशी आहेत. जातीयता आहे 100% आहे, परंतु आपण जातीयतेच्या पुढं जाऊन आपण समाजाची कामं केली पाहिजेत, विकास कामं केली पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं जातीयते संपायला सुद्धा ती मदत होणार आहे. आपण पाहतोय की अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण पडदा टाकला आहे. आता येणारी विधानसभा तर लागलेली आहे, त्याच्यामुळे काय नक्की चित्र असेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रिपाईच्या चंद्रकांतताई सोनकांबळे ह्या पक्षासोबत असतील की विना पक्ष असतील, मात्र निवडणुकीच्या रिंगणात असतील हे मात्र तरी आपल्याला तुर्तास आता समजतं आहे. आपण अनेक पुढची स्थिती जी आहे ती पाहणार आहोत. प्रत्येक वेळोवेळी ह्या विधानसभेच्या प्रसंगामध्ये आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या विषयावरती, मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. ताई, जाता तुम्ही ह्या जे मतदार आहेत किंवा ज्यांच्या तुम्ही निवडणुकीला उभं राहताय, काय आव्हान असेल ह्या लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे, जे उमेदवार तुम्हाला तुमच्या घरी पैसे द्यायला येतात की मला पैसे देऊन मतदान करा, जे उमेदवार तुम्हाला साड्या द्यायला येतात, जे उमेदवार तुम्हाला कपडे द्यायला येतात, त्यांना तुम्ही एवढंच विचारा की हा पैसा तुमच्याकडे आला कुठून. मग याचा अर्थ असा, हा भ्रष्टाचार करून तुम्ही पैसा आणलेला आहे. जो माणूस 100 रुपये भ्रष्टाचार करून जेव्हा कमवतो तो तुमच्यापर्यंत 1 रुपये देतो. तुम्हाला मिळालेले 1 रुपयासाठी त्या माणसाचे 100 रुपये जे आहेत भ्रष्टाचार करून मिळवलेले, याला तुम्ही कसं काय माफ करता. त्यामुळं तुम्ही एक ठरवलं पाहिजे की मी माझं मत अशा प्रामाणिक माणसाला देईल की जो या मतदारसंघाचं नेतृत्व करेल, प्रामाणिक काम करेल, अभ्यासू असेल, चारित्र्य संपन्न असेल आणि जो लोकांसाठी कामासाठी कष्ट करेल, त्याग करेल, असा माणूस निवडून द्या. पैसे घेऊन कोणालाही मतदान करू नका.
एवढीच माझी विनंती असणार आहे. सध्या आपण पाहिलं की अनेक पिंपरी विधानसभेमधल्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नजर टाकलेली आहे. चंद्रकांतताई सोनकांबळे म्हटलं तर एक अभ्यासू नेतृत्व हे आपल्यासमोर दिसतं आहे आणि पिंपरी विधानसभेमध्ये जागा कुणाला सुटेल हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र त्या निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. कोणत्या पक्षातून लढतील हा नंतरचा विषय आहे. मात्र ते निवडणूक लढणारच ह्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. आपण पिंपरी विधानसभेमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयावरती अनेक उमेदवारांशी देखील चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी तुर्तास या ठिकाणीच थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV सह कॅमेरामॅन प्रतीक.